शुभरात्र। आज मी बनवत आहे गोळ्यांचा सांबार। त्याच्यासाठी मी ही करी बनवून घेतलेली आहे। मी कांदा, खोबरं, लसूण, आलंचं वाटण केलं। त्याच्यानंतर ती करी तिकडे तयार होते, तिला उकळी येईपर्यंत इकडे मी ह्याच्यामध्ये बेसन, हळद, तिखट, मीठ, कांदा, थोडं वाटण जे केलं होतं तेही, आणि ही माझ्या घरी लावलेली जी टेरेस गार्डनमध्ये ओव्याची पानं आहेत ती मी त्याच्यात कापून घालणार आहे। आणि मग ह्याचे थोडंसं पाणी घालून भिजवून ते गोळे ह्या सांबारमध्ये टाकणार आहे। हा गोळ्यांचा सांबार। अशा प्रकारे हे गोळे तयार केलेले आहेत। म्हणजे गोळ्यांचा पीठ तयार केलेले आहे। आता ह्याच्यातले एक एक गोळे रश्श्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये सोडणार आहे। आपण पाहू शकता या गोळ्यांच्या सांबारसोबत काही आठवणी आहेत। माझ्या सासूबाई करायच्या आहे गोळ्यांचं सांबार, त्यांच्याकडूनच मी शिकले। त्यानंतर मी त्या गेल्यानंतर पण हे गोळ्यांचं सांबार आधेमध्ये करते। ह्याच्यामध्ये अजून पण अशा आठवणी आहेत की मी जेव्हा लहान, माझी दोन्ही मुलं सिद्धेश आणि तन्मय जेव्हा लहान होते तेव्हा हा गोळ्यांचं सांबार बनवायचे। तेव्हा ज्या दिवशी गोळ्यांचं सांबार बनवलं तेव्हा ते म्हणायचे, आई तू गोळ्यांचं सांबार बनवतेस तसं चॉकलेटांचं सांबार का नाही बनवत? तर जेव्हा जेव्हा गोळ्यांचा सांबार बनवते तेव्हा हा जोक पण आठवतो, लहानपणी माझ्या मुलांनी केलेला, आणि माझ्या सासूबाईंचीसुद्धा आठवण होते। तर सासूबाई माझ्या जाऊन 10 वर्ष झालेली आहेत, पण तरीही त्यांची आठवण येते, कारण त्यांच्याकडून काही पदार्थ मी शिकलेले आहे। आता ह्याच्यामध्ये सगळे गोळे घालून एक वाफ आणून हे खायला रेडी होईल। भाकरीबरोबर कशाबरोबरही आपण खाऊ शकतो। आता हा जो रस्सा किंवा ग्रेव्ही केलेली त्याच्यामध्ये सगळे गोळे टाकून झालेले आहेत। आता थोडंसं मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे, म्हणजे हे वाफवतील। हे आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे भाकरीबरोबर, भाताबरोबर कशाही सोबत खाऊ शकतो। तर थोडा वेळ वाफवले हे तयार होते। हे सांबारमधले जे गोळे आहेत ते आपण सांबारमध्ये टाकल्या लगेच नाही हलवायचे। आता मी सांबारमध्ये गोळे टाकून एक 5 मिनटं तरी झालेली आहेत। आता हे हलवू शकते कारण हे सेट झालेत, पण आपण सांबारमध्ये टाकल्या जर गोळे हलवले तर ते सगळं सेट होणार नाहीत आणि त्याचं एक पिठल्यासारखं होईल। आता हे व्यवस्थित सेट झालेले आहेत, आपण बघू शकता चिकनच्या पीससारखं दिसत आहे। जे लोक व्हेज असतात, शाकाहारी, त्यांच्यासाठी हे चांगलं आहे। माझ्या सासूबाई शाकाहारी होत्या त्यामुळे त्या बरेच वेळा हे सांबार करायच्या। काही जण सांडगे करतात, वडे, वरच्या भागात वडे म्हणतात, घाटावर आपल्याकडे सांडगे म्हणतात, त्या टाईपच हे आहे। पण सांडग्यापेक्षा पण भारी लागतं कारण ह्याच्यातलं सगळं ताजं ताजं असतं। सांडग्यामधला कांदा वगैरे जरा बरेच दिवस झालेला असतो। तर आता अजून एक 5 मिनटं वाफवायचे, चांगले शिजले। एकीकडे मी भाकरी करायला घेते आणि भाकरीबरोबर आपण हे खाणार आहोत। हे गोळे तुम्ही याच्यात सोडताना लहान मोठे तुम्हाला जसे हवेत तसे सोडू शकता। लहान गोळे सोडले तर पटकन शिजेल, मी जरा मोठे सोडलेले आहेत, तुमच्यावर डिपेंड आहे ते। अशा प्रकारे हा गोळ्यांचा सांबार रेडी टू ईट झालेला आहे।